आणि आता महाविकास आघाडीला काहीशी चिंतेत टाकणारी बातमी। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी एकला चलो रेचा नारा दिलेला आहे। त्यामुळे मवियाचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत। फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून जागांची मागणी करावी असं वक्तव्य आंबेडकरांनी केल्यामुळे आता चर्चा सुरू झाल्यात। पाहूयात। महाविकास आघाडीत नसतो तर 48 जागा लढण्याची तयारी, आंबेडकरांचं वक्तव्य। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा स्वबळाचा इशारा। वंचित पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही स्वबळाचा नारा। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरीही वंचित आघाडीचं अद्यापही तळ्यात मळ्यातच सुरू आहे। त्यातच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। फुटलेल्या पक्षांनी स्वतःची ताकद पाहून जागांची मागणी करावी असा इशारा आंबेडकरांनी मित्रपक्षांना दिलाय। इतकंच नाही तर स्वबळावर लढल्यास 6 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीमध्ये नसतो तरी आमची 48 जागांवर लढण्याची तयारी होती असंही आंबेडकरांनी म्हटलं। आधे टूटी हुई पार्टी ने अपनी ताकत देखनी चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए सीट मांगनी चाहिए। ये ना हो कि मुर्गी हमने पकाई, हमारे हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया, वो तो हम होने नहीं देंगे। मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे। आम्ही पत्र देतानाच सांगितलं आहे की आम्ही 48 उमेदवारांची तयारी केलेली आहे। त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत। आंबेडकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे। नुकतीच वंचितने महाविकास आघाडी समोर 24 मतदारसंघांची यादी सादर केली आहे। महाविकास आघाडीमध्ये येण्याआधी वंचितने तयारी सुरू केलेल्या मतदारसंघांची ती यादी आहे। याशिवाय वंचितने 4 प्रस्ताव महाविकास आघाडी समोर मांडलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आहे। तर महाविकास आघाडीच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये किमान 15 ओबीसी उमेदवारांचा समावेश करावा असा दुसरा प्रस्ताव आहे। निवडणुकीच्या आधी आणि नंतरही कोणताही उमेदवार भाजपबरोबर जाणार नाही याचं लेखी वचन महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं द्यावं असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आलाय। तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवारांचा समावेश असावा अशी मागणी या प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी स्वबळाचा नारा दिलाय। ही माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना 6 जागी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे। परभणी, कोल्हापूर, माढा, बुलढाणा, सांगली आणि हातकणंगले या जागांवरती स्वाभिमानी लोकसभा लढवणार अशी माहिती आहे। एकीकडे महायुतीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। असं असतानाच वंचित पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीची साथ सोडणार का ही चर्चा आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मित्रपक्षांची समजूत काढण्यात महाविकास आघाडीला यश येतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।